पहिलं गणित बघूया. 17p वजा 2 बरोबर 49. 17p वजा 2 बरोबर 49. पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, हे वजा 2 इकडे घेणार आहोत, बरोबर चिन्हाच्या उजवीकडे, म्हणजे त्याचं चिन्ह बदलेल. कसं होईल बघा, मी लिहून घेतो. 17p बरोबर 49 आहे तसं लिहून घेतलं. वजा 2 इकडे आल्यानंतर होईल अधिक 2, म्हणजेच काय होईल बघा, 17p बरोबर 49 अधिक 2 51. आता मी पी ची किंमत काढायची म्हटल्यानंतर 17 इकडे छेदात घ्यावं लागेल. पी बरोबर हे 51 आहे तसं लिहितो आणि 17 इकडे खाली घेतो छेदात. आता 17चा पारा 51 येईपर्यंत म्हणूया. 17 1 17, 17 2 34, 17 त्रिक 51. 3 उत्तर आलं. पी बरोबर 3. अशा पद्धतीनं या गणिताचं उत्तर आहे 3. आता आपण दुसरं गणित बघूया. दुसरं गणित 2m + 7 = 9. 2m अधिक 7 बरोबर 9. आपण 7चं पक्षांतर करूया. 7 आधी आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊया, ते चिन्हासकट बदलेल. कसं बघा, 2m बरोबर 9 आहे तसं लिहूया. हे अधिक 7 आहे, ते तिकडे गेल्यानंतर बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर होतात वजा 7. काय होते बघूया. 2m आहे तसं लिहितो मी. 2m बरोबर 9 आणि 7 यांची काय होती या ठिकाणी वजाबाकी. 9तून 7 गेले, 2 उरले. आता आपण m ची किंमत काढणार आहोत. m बरोबर हे 2 इकडे गुणाकाराच्या रूपात आहेत, ते इकडे आल्यानंतर छेदाच्या म्हणजे भागाकाराच्या रूपात येतात, म्हणजे छेदात येतं, म्हणजे 2/2 येईल. म्हणजे वरती 2 आहे तसं आणि हे 2 आपण इकडे खालूयाने आणूया. आता हे भाग लावूया. बे के बे म्हणजे उत्तर येईल 1. म्हणजेच m बरोबर उत्तर येईल 1. तिसरं गणित बघा. 3x अधिक 12 बरोबर 2x वजा 4. आता आपण काय करूया, चल आहे इथं, चल x आहे, इथं x आहे. हे 2x आपण इकडे घेऊया आणि 12 आपण या बाजूला घेऊया, म्हणजे बरोबर चिन्हाच्या डावीकडे आणि उजवीकडे असं पक्षांतर करूया. पक्षांतर करताना चिन्हात बदल होतो, हे लक्षात ठेवा. मी 3x आहे त्या ठिकाणी लिहितो आणि इकडचा 2x इकडे आल्यावर होईल वजा 2x. बरोबर हा वजा 4 मी इथे असाच ठेवतो आणि 12 इकडे आल्यानंतर बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आल्यानंतर त्याचे होतील वजा 12. आता यांची वजाबाकी करूया. 3तून 2 गेला, 1 राहतो. 1 आपण लिहिण्याची आवश्यकता नाही, x मात्र आहे तसा लिहूया. त्यानंतर 4ला वजा चिन्ह आहे, 12ला वजा चिन्ह आहे, म्हणजे चिन्ह समान आहेत. जेव्हा चिन्ह समान असतात तेव्हा आपण त्या अंकांची बेरीज करतो. 12 आणि 4 16 उत्तर येईल. या 16ला मात्र जे समान चिन्ह आहे, म्हणजे समान चिन्ह कोणतं आहे, मायनस आहे, वजा आहे, ऋण आहे, तर ते या ठिकाणी आपण ऋण चिन्ह देऊया. म्हणजे उत्तर येईल x = -16, x बरोबर वजा 16. त्यानंतर चौथं गणित बघा. 5 कंसात x वजा 3 कंस पूर्ण बरोबर 3 कंसात x अधिक 2 कंस पूर्ण. कंस पहिल्यांदा सोडून घेऊया, म्हणजे बाहेरच्या अंकाने आतल्या सगळ्या टर्म्सना गुणूया. बघा 5 गुणिले x उत्तर येईल 5x वजा 5 गुणिले 3 त्याचं उत्तर येईल 5 त्रिक 15 बरोबर 3 गुणिले x याचं उत्तर येईल 3x अधिक 3 दोन्ही 6. आता आपण हे 3x इकडे घेऊया आणि 15 इकडे घेऊया. पण जेव्हा आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे आणि उजवीकडे पक्षांतर करत राहतो तेव्हा चिन्हात बदल होतो, हे लक्षात ठेवा. मी 5x आहे तसं ठेवतो. बघा 5x हे 3x इकडे आल्यावर होईल वजा 3x बरोबर. हे 6 मी आहे असंच ठेवतो आणि हे वजा 15 आहे बघा, ते इकडे आल्यानंतर होईल अधिक 15. हे लक्षात ठेवा. हा पक्षांतर, हा जो काय बदल केला मी चिन्हांचा आणि संख्यांचा, तो लक्षात घ्या म्हणजे गणित समजेल. 5 मधून 3 गेले, 2x उरले. 15 आणि 6 यांची आपण बेरीज करूया. 15 आणि 6 येतात 21. त्यानंतर आपण x ची किंमत काढणार आहोत. x बरोबर हे 21 मी अंशाच्या ठिकाणी तसंच ठेवतो आणि 2 इकडे छेदात घेतो, पण 2 आणि 21ला भाग जात नाही, म्हणून हे उत्तर आपण असंच ठेवूया. म्हणजे उत्तर आलं x = 21/2. x बरोबर 21/2. आता आपण पाचवं गणित बघूया. 9x/8 + 1 = 10. 9x/8 अधिक 1 बरोबर 10. आता हे अधिक 1 आहे, ते आधी आपण इकडे घेऊया. बघा 9x/8 बरोबर
10 आहे तसं आहे, अधिक 1 इकडे आल्यावर होईल वजा 1, म्हणजेच 9x/8 बरोबर 10 वजा 1 9. आता हे 8 आहे ते इकडे अंशात घेऊया. काय होईल बघा, 9x बरोबर 9 गुणिले हे छेदातलं 8 वरती घेतलं 8, त्यांचा गुणाकार करूया. 9x बरोबर 9×8 = 72. आता त्याच्या पुढे काय करूया, x ची किंमत काढण्यासाठी 9 छेदात घेऊया. x बरोबर 72/9. हे 9 मी इकडे छेदात घेतलं. 9×1 = 9, 9×8 = 72. म्हणजे x बरोबर किती उत्तर आलं 8.